नमस्कार, मी एपीआय सागर भगवान पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. घोडेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये जे गुन्हे घडलेले होते आणि ते दाखल झालेले गुन्हे होते, त्या दाखल गुन्ह्यांचे दोषारोपपत्र आपण दापोली न्यायालयामध्ये आणि खेड न्यायालयामध्ये पाठवत असतो. आणि हे पाठवल्यानंतर त्या न्यायालयामध्ये ज्यावेळी खटले सुरू असतात आणि ते खटले सुरू असताना त्याबाबत फिर्यादी, साक्षीदार, तपास अधिकारी, अंमलदार आणि कोर्ट अंमलदार आमचे जे त्याबाबत झालेल्या तपासाची जी माहिती आहे ती सर्व साक्षीदारांना व्यवस्थित ब्रीफ केली जाते आणि ती ज्यावेळी साक्ष ऍक्च्युली चालती त्या साक्षीमध्ये ती माहिती दिली जाते. आणि हे असताना त्याबरोबर ज्या तपास अधिकाऱ्यांनी किंवा अंमलदारांनी आमच्या जो तपास केलेला आहे त्याचे पेपर सुद्धा त्या उत्कृष्ट पद्धतीने बनवलेले असतात की त्यामध्ये पुरावा वगैरे आपल्याला न्यायालयामध्ये सिद्ध करता येतो. अशाच काही गुन्ह्यांच्या बाबतीत आम्ही सर्व वेळोवेळी सूचना देऊन वगैरे मार्गदर्शन करत असतो. आता काही गुन्ह्यांमध्ये फिर्यादी किंवा हे साक्षीदार हॉस्टाईल होत असतात आणि त्यामुळे मग केसवरती परिणाम होतो. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधले एकाच दिवशी दिनांक 15/7/2026 रोजी एकाच दिवशी 4 गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेल्या आहेत. त्यापैकी 2 गुन्हे हे घोडेगाव प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये चाललेले होते आणि 2 गुन्ह्यांची सुनावणी आपल्या खेड सेशन कोर्टामध्ये चाललेली होती. या दोन्ही चारही गुन्ह्यांचा तपास आमचे तत्कालीन PSI महेश पवार, ASI नलावडे आणि तत्कालीन पोलीस हवालदार धादवड यांनी केलेला होता आणि समीर कांबळेंनी केलेला होता. या सर्व गुन्ह्यांच्या तपासामध्ये चांगल्या पद्धतीने तपास झाल्यामुळे ही साबिती झालेली आहे. सुमारे 2025 मध्ये आमच्या या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये जे दाखल गुन्हे होते त्यातील 31 गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा लागलेली आहे आणि 2026 मधले आज अखेरचे म्हणजे मागच्या 5 ते 7 महिन्यामधले साधारण 13 गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली आहे आणि न्यायालयाने त्यांना योग्य शिक्षा सुनावलेली आहे. यामध्ये गर्दी मारामारीचे गुन्हे आहेत, त्याचबरोबर सार्वजनिक शांतता भंग आहे, मद्यपान करून सुद्धा गोंधळ घालणे अशा प्रकारचे आहेत. काही जमीन जागेचे वादातून भांडणं झालेली होती, अशा गुन्ह्यांमध्येही शिक्षा सुनावलेली आहे. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा करणे हे सुद्धा केसेसमध्ये आपल्याला न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे. तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे किंवा आव्हान आहे की आपल्या ज्या काही तक्रारी असतील तर त्या घोडेगाव पोलीस स्टेशनला नोंद कराव्या, जेणेकरून आपल्या तक्रारी नोंद झाल्यानंतर आम्ही त्याचा योग्य तो तपास वेळेत करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करून जेणेकरून असे काही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत किंवा गुन्हे करतायत गुन्हेगार त्यांच्यावर शासन आपल्या न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून पोलीस व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला त्यांना कठोरात कठोर शिक्षा करता येईल. आणि दुसरा एक संदेश असा आहे की असं कोणी असं पोलीस प्रशासनात किंवा न्यायव्यवस्थेला काही होत नाही असं कुणी मनामध्ये न्यूनगंड बाळगू नये. त्यामध्ये नक्कीच आपण जर आपली बाजू भक्कमपणे जर मांडली तर नक्कीच त्यामध्ये न्यायव्यवस्थेकडून शिक्षा सुनावली जाते. आणि गुन्हेगारांना सुद्धा यातून एक मेसेज द्यायचा आहे की असं काही कृत्य करायला जाल तर आपल्यावर नक्कीच यापेक्षाही कठोरात कठोर कारवाई केली जाईल. मग ती कोणत्याही स्वरूपाचा तुमचा गुन्हा असू दे त्याबाबत योग्य ती कठोर कारवाई केली जाईल. आमच्या या कामगिरीसाठी आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप सिंह गिल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री शुभम कुमार साहेब आणि या खेड विभागाचे DYSP माननीय अमोल मांडवे साहेब यांनी आम्हाला सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं. यामध्ये आमचे कोर्टचे अंमलदार अक्षय वायदंडे, ढवळे मॅडम आणि त्याचबरोबर सरकारी वकील यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं कामकाज पाहिलेलं आहे. मी सर्वांचे पुन्हा एकदा या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन देखील करतो.